स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये फेसबुक पोस्ट करून तणाव, 2 गट आमने सामने तर काही दुचाकी पेटवल्याची माहिती. शहरातल्या आठवडी बाजारी बंद. धनंजय मुंडे 3दा भेटले, मात्र मंत्री पदाबाबत चर्चा नाहीच. फडणवीसांची माहिती. मुंडेंच्या एंट्रीच्या चर्चांना फडणवीसांकडून फुल स्टॉप. बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कारवाई होणारच. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. सरकार मधल्या तिन्ही प्रमुखांनी सर्व मंत्र्यांना जाणीव करून दिल्याची माहिती. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना सभागृहातल्या ऑनलाईन रवी भोवली. कृषी मंत्री पदावरून उचल बांगडी. दत्तात्रय भरणेंकडचं क्रीडा अल्पसंख्याक खातं सोपवलं. क्रीडा खात्यामुळे नाराज असलेल्या भरणेंची कोकाटेंच्या कारनाम्यामुळे लागलेली लॉटरी पक्षश्रेष्ठींनी सोपवली. कृषी मंत्री पदाची जबाबदारी. कोकाटेंच्या डिमोशन नंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना कानमंत्र. चौफुल्यावर तडफडू नका, ढगात गोळी मारू नका. आमदार शंकर मांदेकरांच्या समोरच अजित पवारांचे कार्यकर्त्यांना तंबी. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे असलेल्या आयशा नावे असलेल्या बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत. रेस्टॉरंट आणि हॉटेलचा परवाना ठेवला कायम. अवैध प्रकार सुरू नव्हते तर परवाना परत का केला? अनिल परब यांचा सवाल. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये निवडणुका तयारीला लागा. मनसेच्या शिबिरातून राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. निवडणुकीच्या कामाला गांभीर्याने घेण्याचाही सल्ला. दिवंगत महादेव मुंडेंच्या न्यायासाठी बीडमध्ये अनेक संघटनांची बैठक. मराठा आंदोलक मनोज जरांगे ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीला. आरोपींच्या अटकेपर्यंत लढण्याचा निर्धार. पुण्यातल्या खड्ड्याने घेतला 61 वर्षाच्या वृद्धाचा जीव. अपघाताची दाहकता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. औंध परिसरातली घटनेला महापालिका जबाबदार. स्थानिकांचा संताप. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.